रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. तर कसे आहात? छान, मी पण छान आहे. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दत्त जयंती म्हणजे काय थोडक्यात सांगते तुम्हाला. एकदा काय झालं, नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघींच्या लक्ष्म्याकडे गेले. त्यांच्या लक्ष्म्यांचे नावं म्हणजे माता पार्वती, माता सरस्वती आणि माता लक्ष्मी. ह्या तिघीकडे गेले आणि त्यांना गर्व होता. त्या तिघीला बी गर्व होता की आमच्या इतकं पतिव्रते कोणीच नाही. आम्ही जेवढ्या पतिव्रता आहेत का तेवढी पतिव्रता कोणीच नाही. मग नारद मुनीने कळ लावली. नारद मुनी म्हणले, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता पृथ्वी तलावर आहे. अनुसया माता पतिव्रता आहे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. मग त्यांना राग आला, क्रोध आला आणि त्यांच्या नवऱ्याला सांगितलं, तिघीच्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्यांना तिघाला सांगितलं की तिची परीक्षा घ्यायची आहे अनुसयाची, तुम्हाला जाणंच लागतं या. आणि मग त्यांनी गेले आणि भिक्षा मागायला गेले. आणि मग नंतर भिक्षा मागत होते तर तिने भिक्षा घातली, अनुसयाने घेऊन आली. पण तेवढ्यात तिन्ही देव म्हणले की नाही, आम्ही भिक्षा घेणार नाही. आम्ही तुझी भिक्षा घ्यायची म्हणलं तर आम्हाला नग्न अवस्थेमध्ये तू आम्हाला भिक्षा घालायची. नग्न अवस्थेमध्ये बिन जाळाचा, बिन पाण्याचा, साईचा भात करून खाऊ घालायचा आम्हाला. तर अनुसयाने तिच्या पतिव्रतेच्या ताकदीने त्यांना लहान लहान बाळ बनवले आणि आपले दूध पाजवले. आणि मग नंतर इकडं वरी माता पार्वती, माता सरस्वती आणि लक्ष्मी इकडं बघत आहेत तिघीजणी. तर आता किती अवघड झालं. लहान बच्चू केले आपल्या नवऱ्याला लहान बाळ केलेले आहे हिने. आता कसे ओळखायचे. आणि मग इथंच त्यांचा गर्व हे होऊन गेला की खरंच पतिव्रता आहे अनुसया म्हणून. आणि मग तिने म्हणली की घेऊन जातो मी तुमचे ओळखून. कसे घेऊन जायचे तर तिला साष्टांग नमस्कार केला तिने. खरंच पतिव्रता आहेस अनुसया माता तू. आणि त्याच्यामुळं मग दत्ताचा जन्म, त्याच्यात दत्ताचा जन्म आहे हेच ते. तर रामकृष्ण हरी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी माहिती वाटली ते कमेंटमध्ये सांगा. कारण माझी मोडकी तोडकी भाषेमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. मला जशी माहिती आहे तशी. एवढं काही मला माहितीच आहे म्हणून असं मान्य नाही करणार मी.